स्वागत आहे आपल्या सर्वांचं डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर। या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहोत। जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे। वळूया आपण आपल्या आजच्या या सेशनकडे। बघा, आज मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी 17 जानेवारी 2022 यावरच्या ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहे या इथे आपण डिस्कस करणार आहोत। सर्वात प्रथम वळूया आपण आपल्या आजच्या सेशनकडे। बघा, आजचा पहिला क्वेश्चन, कोणी नुकतेच मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड मिसाईल या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे। कोणी नुकतेच मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड मिसाईल या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे। तर इथे आपलं राईट आन्सर होणार आहे DRDOने। कोणी केलेलं आहे असं? DRDOने। लक्षात आलं? आता बघा, तुम्हाला डायरेक्ट तो एक असा क्वेश्चन सुद्धा विचारू शकतो, MPATGM असा तो तुम्हाला वर्ड देणार आणि त्यामध्ये तुम्हाला विचारणार की DRDOने जे क्षेपणास्त्र तयार केले त्यामधील P हा काय डिनोट करतो, किंवा म्हणेल T हा काय डिनोट करतो। तर तुम्हाला आठवण ठेवायचं आहे या सर्व वर्ड्सचं मिनिंग काय आहे। मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड मिसाईल आहे। लक्षात आलं? आता इथे बघा, DRDO कोणी केलेलं आहे? हे DRDO। तर DRDO साठी आपण सविस्तर माहिती पाहूया। लक्षात घ्या, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन। DRDOचं फुल फॉर्म काय आहे? डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, आणि त्यालाच आपण मराठीमध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्था असे सुद्धा म्हणतो। काय म्हणतो? संरक्षण संशोधन आणि विकास संस्था। लक्षात घ्या, याची जी स्थापना आहे ती कधी झालेली होती? 1 जानेवारी 1958 साली। 1 जानेवारी 1958 साली DRDOची स्थापना झाली। नंतर याचे जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? नवी दिल्लीला। नवी दिल्लीला DRDOचे मुख्यालय आहे, आठवण राहणार। नंतर बघा, इथे अध्यक्ष जे आहे, अध्यक्ष कोण झाले रे? जी सतीश रेड्डी। कोण आहे? जी सतीश रेड्डी हे DRDOचे अध्यक्ष आहे। नंतर बघा, इथे मी जे ऑप्शन घेतलं होतं याबद्दल मी तुम्हाला कालच इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे। परत एक वेळा आपण यावर रिव्हिजन करूया। बघा, काय आलेलं आहे ते इस्रो। इस्रोचं फुल फॉर्म इंडियन पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। इस्रोचं फुल फॉर्म काय होतो? इंडियन पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। आता या इस्रोमध्ये नवीन अध्यक्ष झाले आहेत, ज्यांचं नाव काय आहे? S सोमनाथन। S सोमनाथन हे नवीन अध्यक्ष झाले आहे। S सोमनाथ हे काय झालेले आहे? नवीन इस्रोचे अध्यक्ष झाले आहे S सोमनाथ। आणि या इस्रोची स्थापना कधी झाली आहे हे सुद्धा तुम्हाला आठवण ठेवायचं आहे। 15 ऑगस्ट 1969 साली। 15 ऑगस्ट 1969 साली इस्रोची स्थापना झालेली आहे। आणि या इस्रोला फाउंडर म्हणजे ज्यांनी तयार केलं होतं हे इस्रो, त्यांचं नाव काय आहे? विक्रम साराभाई। हे सुद्धा तुम्हाला आठवण ठेवायचं आहे। आणि या इस्रोचं मुख्यालय कुठे आहे? बेंगळुरूला। कुठे आहे? बेंगळुरूला, आठवण राहणार। नंतर बघा, इथे नासा काय आलेला आहे? नासा। नासाची जी स्थापना आहे ती कधी झालेली आहे? 29 जुलै 1958 साली। 29 जुलै 1958 साली नासाची स्थापना झाली। आणि याचे जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? वॉशिंग्टन DC ला। आणि याचे जे ॲडमिनिस्ट्रेटर आहे नासाचे ते कोण आहे? बिल नेल्सन आहे। कोण आहे? बिल नेल्सन, आठवण राहणार। लक्षात घ्या, नासाची स्थापना 29 जुलै 1958 या साली झाली। वॉशिंग्टन DC त्याचे मुख्यालय आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटर कोण आहे? बिल नेल्सन आहे। नंतर DRDOची स्थापना 1 जानेवारी 1958 या साली झाली। याचे जे अध्यक्ष आहेत ते कोण आहे? जी सतीश रेड्डी आहे। आणि याचे जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? नवी दिल्लीला। नंतर इस्रोची स्थापना कधी झाली? 15 ऑगस्ट 1969 साली। याचे जे नवीन अध्यक्ष झाले ते कोण झाले? S सोमनाथ। ठीक आहे। आता याचे जे मुख्यालय आहे इस्रोचे ते बेंगळुरूला आहे। या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असेल। बघा, नेक्स्ट, केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग। केंद्रीय सूक्ष्म आणि मध्यम उद्योग म्हणजेच मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या MSME तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन कोणी केले? काय म्हटलेलं आहे? लक्षात घ्या पुन्हा एक वेळा, केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग MSME म्हणजेच मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या MSME तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन कोणी केले? तर येथे आपलं राईट आन्सर आहे, याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले। आता याचे जे उद्घाटन झाले ते कुठे झाले हे सुद्धा तुम्हाला आठवण ठेवायचं आहे। याचे जे उद्घाटन आहे ते पुडुचेरीला झाले आणि कोणत्या वेळेत झालेले आहे हे सुद्धा तुम्हाला आठवण ठेवायचं आहे। याचे उद्घाटन कुठे झाले? पुडुचेरीला। कोणी केले? नरेंद्र मोदी यांनी केले। आता कशाबद्दल झालं आणि कोणत्या दिवशी झालं हे सुद्धा महत्त्वाचा दिवस आहे म्हणून तुम्हाला आठवण ठेवायचं आहे। 25वा जो राष्ट्रीय
25वा जो राष्ट्रीय युवा दिवस होत आहे ना, 25वा राष्ट्रीय युवा दिवस तो कुठे होत आहे? पुडुचेरीला. 25वा राष्ट्रीय युवा दिवस कुठे होत आहे? पुडुचेरीला होत आहे आणि तेथेच नरेंद्र मोदी यांनी MSME तंत्रज्ञानाचे उद्घाटन केले आहे. लक्षात आलं कशाला लिंक केलं आपण ते? आता इथे बघा काय आलेलं आहे, इथे नाव बघा मी काय घेतलेलं आहे, जी सतीश रेड्डी घेतलं, काय सॉरी जी किशन रेड्डी घेतलं. काय नाव घेतलं? जी किशन रेड्डी. यांच्यावरून तुम्हाला आठवत असेल, जी किशन रेड्डी यांनी नुकतेच एक योजना सुरुवात केली होती. एक योजनेला सुरू केलं होतं कुठे? मथुरा उत्तर प्रदेशला. कुठे गेलं होतं? मथुरा उत्तर प्रदेशला. त्या योजनेचे नाव काय आहे? प्रसाद योजनेला कुठे सुरू करण्यात आले? प्रसाद योजनेला कुठे सुरू करण्यात आले? मथुरा उत्तर प्रदेशला. कुठे? मथुरा उत्तर प्रदेशला. आणि कोणी केले? जी सतीश रेड्डी. जी सतीश रेड्डी हे कोण आहे? पर्यटन मंत्री आहे. जी सतीश रेड्डी हे कोण आहे? पर्यटन मंत्री. सॉरी, जी सतीश रेड्डी हे कोण आहे? पर्यटन मंत्री आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे? प्रसाद योजनेला सुरुवात केलेली आहे. कुठे? मथुरा उत्तर प्रदेशला. आता ही जी प्रसाद योजना आहे याची सुरुवात कधी झालेली होती? 2014 या साली. आणि जे यात्री राहतात, श्रद्धाळू भाविक जे लोक आहे त्यांच्यासाठी ही प्रसाद योजना सुरू करण्यात आली मथुरा उत्तर प्रदेशला. नेक्स्ट बघा इथे अमित शहा. कोण आहे? अमित शहा. अमित शहा हे कोण आहे? गृहमंत्री. अमित शहा हे कोण आहे? गृहमंत्री. त्यांनी काय केलेलं आहे? अंमली पदार्थ मुक्त भारत मोहीम. अंमली पदार्थ मुक्त भारत मोहीम या योजनेची सुरुवात केलेली आहे. या मोहिमेची सुरुवात कुठे केली आहे? दिल्लीला. अंमली पदार्थ मुक्त भारत मोहीम कुठे सुरू करण्यात आली? दिल्लीला. आणि कोणी केली? अमित शहा, जे एक गृहमंत्री आहे. केंद्रीय गृहमंत्री कोण आहे? अमित शहा. नेक्स्ट बघा इथे नारायण राणे. काय आलेलं आहे? नारायण राणे. नारायण राणे हे कोण आहे? केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आहे, ज्यालाच आपण मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस मंत्री, मिनिस्टर असं सुद्धा म्हणू शकतो. नारायण राणे यांच्याकडे आहे. नेक्स्ट बघा इथे आठवण ठेवायचा आहे तो क्वेश्चन एकदम महत्त्वाचा आहे. नेक्स्ट बघा 2023 या वर्षात पहिल्या जागतिक कर्णबधीर T20 क्रिकेट चॅम्पियनशिपचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? 2023 या वर्षात पहिल्या जागतिक कर्णबधीर T20 क्रिकेट चॅम्पियनशिपचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर इथे आपलं राईट आन्सर आहे केरळ येथे. कुठे करण्यात आले? केरळ येथे. आता तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्रात कोणते सण महत्त्वाचे आहे? गणेश चतुर्थी, पोळा, ठीक आहे, गणेश चतुर्थी आणि पोळा. तसेच महाराष्ट्रात तुम्हाला माहीत असेल कोणकोणते डान्स फेमस आहे? लावणी, ठीक आहे, लावणी खूप महत्त्वाचं डान्स आहे महाराष्ट्राचं, हे तर तुम्हाला माहीतच असेल. नंतर त्यावरूनच बघा गुजरातला गरबा दांडिया भरिया हे नृत्य चालतात. गरबा दांडिया भरिया हे जे डान्स आहे हे कुठचे फेमस आहे? गुजरातचे. नंतर बघा इथे तामिळनाडूबद्दल मी तुम्हाला सांगितलं. तामिळनाडूला कोणकोणते उत्सव महत्त्वाचे आहे? पोंगल, भातुकामा, नत्यांजली हे तामिळनाडूचे फेमस उत्सव आहे. हे तामिळनाडूचे फेमस उत्सव आहे. नेक्स्ट बघा इथे बघा केरळ. काय आलेलं होतं? केरळ क्वेश्चनमध्ये काय आलेलं होतं? केरळच्या कोचीला, तुम्हाला आठवत असेल, केरळच्या कोचीला काय सुरू करण्यात आले? भारताचे पहिले जल मेट्रो प्रकल्प, भारताचे पहिले जल मेट्रो प्रकल्प कुठे सुरू करण्यात आले? भारताचे पहिले जल मेट्रो प्रकल्प कुठे सुरू करण्यात आले? कोचीला, जे कुठे आहे? केरळला. नंतर तुम्हाला आठवत असेल एक मी अल्लापुझा असं काहीतरी नाव आहे त्या गावाचं. इथे बघा, इथे असेल बहुतेक. हां, हे बघा अलापुझा, ठीक आहे, अल्पुझा या डिस्ट्रिक्टमध्ये, हा डिस्ट्रिक्ट कुठे येतो? केरळला. अल्पुझा हे जे डिस्ट्रिक्ट आहे ना, इथे भारताचे पहिले लाईट हाऊस सुरू करण्यात आले. आणि कोणी सुरू केले? सर्बानंद सोनोवाल यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. अलापुझा हे कुठे आहे? हा एक डिस्ट्रिक्ट आहे केरळमधला. तिथे पहिले भारताचे लाईट हाऊस सुरू करण्यात आले आणि त्याचे उद्घाटन कोणी केले होते? सर्बानंद सोनोवाल. आणि भारत सरकारचं टोटल टार्गेट किती आहे? 75 लाईट हाऊस सुरू करण्याचं टोटल टार्गेट आहे. आणि त्यामधला सर्वात पहिला कुठे सुरू करण्यात आला? केरळला. आणि केरळमध्ये कुठे? अलापुझा या डिस्ट्रिक्टमध्ये. नंतर बघा इथे केरळ जो राज्य आहे तो आपली बॉर्डर बघा कोणासोबत शेअर करतो? बघा इथे अरबी समुद्र आहे. इथे अरबी समुद्रासोबत या बॉर्डरला तो शेअर करतो. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे बघा तुम्हाला कर्नाटकासोबत तो आपली बॉर्डर शेअर करतो. त्यानंतर तामिळनाडूसोबत सुद्धा आपली बॉर्डर केरळला काय करतो? शेअर करतो. लक्षात राहणार कोणत्या राज्यांसोबत आपली बॉर्डर शेअर करतो केरळला? कर्नाटक आणि तामिळनाडूसोबत. तसेच या साईडला जर पाहिलं तर अरबी समुद्र सुद्धा राहतो, हे तुम्हाला आठवण ठेवायचं आहे. व्यवस्थितपणे क्लिअर झालं असेल. आता बघा आपण एका क्वेश्चनवरून किती क्वेश्चन
केलेले आहे. जर तुम्हाला सेशन आवडत असेल तर सेशनला तुम्हाला नक्की लाईक करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. बघा नेक्स्ट, बघा इथे आलेलं होतं T20 क्रिकेट चॅम्पियन, म्हणजे कोणाची गोष्ट आली होती? क्रिकेटची. तर क्रिकेटवरून सुद्धा आपण काय पाहणार आहोत, ज्या क्रिकेटच्या ज्या ट्रॉफ्या आहे ना महत्त्वाच्या, क्रिकेट संबंधित जेही महत्त्वाचे कप आहेत ते सर्व इथे आपण व्यवस्थितपणे डिस्कस करूया. लक्षात घ्या, ॲश कप काय राहतो? ॲश कप क्रिकेटमध्ये होतो. नंतर आशियाई कप, CK नायडू ट्रॉफी, देवधर ट्रॉफी, दिलीप ट्रॉफी, गावस्कर ट्रॉफी, GD बिर्ला ट्रॉफी, इराणी ट्रॉफी, रणजी ट्रॉफी, सहारा कप, शारजहा कप. नंतर पुन्हा बघा विजय हजारे ट्रॉफी, विजय मर्चंट ट्रॉफी, विजडन ट्रॉफी, विल्स ट्रॉफी. बघा एक वेळा पुन्हा लक्षात घ्या, व्यवस्थितपणे तुम्हाला आठवण होणार. आणि मी कंटिन्यू कमीत कमी आज हा चौथ्यांदा तुम्हाला ही स्लाईड मी प्रोव्हाइड करत आहो. आतापर्यंत जर तुम्ही स्क्रीनशॉट काढला नसेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि बघा मी यावर एक वेगळा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. खेळ आणि खेळाशी संबंधित जेही महत्त्वाचे कप आहे त्यामध्ये सर्व प्रकारचे जितकेही खेळ आहेत त्यांच्या सर्वांच्या मी ट्रॉफ्या वेगवेगळ्या केल्या. त्यानंतर खेळ आणि खेळाशी संबंधित शब्द जे विचारले जातात पेपरमध्ये ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे. जर आत्तापर्यंत आपण ते व्हिडिओ बघितले नसेल तर डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर जाऊन आपण ते व्हिडिओ पाहू शकता, किंवा इथे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ते व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार. तुम्ही जर तिथे क्लिक केलं तर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला भेटणार. लक्षात घ्या, ॲश कप, ठीक आहे, एशिया कप, CK नायडू ट्रॉफी, देवधर ट्रॉफी, दिलीप ट्रॉफी, गावस्कर बॉर्डर ट्रॉफी, GD बिर्ला ट्रॉफी, इराणी ट्रॉफी, रणजी ट्रॉफी, सहारा कप, शारजहा कप. नेक्स्ट बघा विजय हजारे ट्रॉफी, विजय मर्चंट ट्रॉफी, विजडन ट्रॉफी, विल्स ट्रॉफी. या सर्व ज्या ट्रॉफ्या आहे या कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट या खेळाशी. नेक्स्ट बघा इंडोमिटेबल अ वर्किंग वुमेन नोट्स ऑन वर्किंग. बघा इंडोमिटेबल वर्किंग वुमेन्स नोट्स ऑन वर्क लाईफ अँड लीडरशिप हे आत्मचरित्र कोणाचे आहे? इंडोमिटेबल अ वर्किंग वुमेन्स नोट ऑन वर्क लाईफ अँड लीडरशिप हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर इथे आपलं राईट आन्सर आहे अरुंधती भट्टाचार्य यांच्या हे आत्मचरित्र आहे. ठीक आहे, कोणते आत्मचरित्र आहे त्यांचे? इंडोमिटेबल अ वर्किंग वुमेन्स नोट ऑन वर्क लाईफ अँड लीडरशिप हे आत्मचरित्र कोणाचे आहे? अरुंधती भट्टाचार्यचे. नंतर तुम्हाला आठवत असेल आता लेटेस्टमध्ये मिल्खा सिंग यांचे सुद्धा आत्मचरित्र आपण वाचलेले होते. त्यांचे आत्मचरित्र कोणते आहे? द रेस ऑफ माय लाईफ हे जे आत्मचरित्र आहे हे कोणाचे आहे? द रेस ऑफ माय लाईफ हे जे आत्मचरित्र आहे हे कोणाचे आहे? मिल्खा सिंगचे. आठवण राहणार. नंतर बघा इथे मेरी कॉम कोण आलेलं आहे? मेरी कॉम यांचे सुद्धा एक आत्मचरित्र आहे ज्याचं नाव काय आहे? अनब्रेक. काय आहे? अनब्रेक हे कोणाचे आत्मचरित्र आहे? मेरी कॉमचे. नंतर सानिया नेहवाल यांचे सुद्धा आत्मचरित्र आहे प्लेइंग टू विन. ठीक आहे, प्लेइंग टू विन हे जे आत्मचरित्र आहे हे कोणाचे आहे? सानिया नेहवाल. लक्षात घ्या, मिल्खा सिंग यांचे द रेस ऑफ लाईफ, अरुंधती भट्टाचार्यचे पाहला आपण काय आहे? इंडोमिटेबल अ वर्किंग वुमेन्स नोट ऑन वर्क लाईफ अँड लीडरशिप हे आत्मचरित्र कोणाचे आहे? अरुंधती भट्टाचार्य. मेरी कॉमचे अनब्रेक आणि सानिया नेहवालचे कोणते आहे? प्लेइंग टू विन. नेक्स्ट बघा इथे भारतीय लष्करी दिवस कधी साजरा केला जातो? भारतीय लष्करी दिवस कधी साजरा केला जातो? तुम्हाला सर्वांना माहीत आहे इंडियन आर्मी डे कधी साजरा केला जातो? 15 जानेवारीला. कधी? 15 जानेवारीला. नंतर बघा 11 जानेवारीला मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं? 11 जानेवारीला काय सांगितलेलं होतं मी तुम्हाला? राष्ट्रीय मानवी तस्करी दिन, राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिन, राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिन आपण कधी पाहला? 11 जानेवारीला. नंतर तुम्हाला 12 जानेवारीवरून सुद्धा आठवत असेल काय पाहिलं होतं आपण? राष्ट्रीय युवा दिन. आणि राष्ट्रीय युवा दिन हा सध्या 25व्या क्रमांकाचा कुठे साजरा होत आहे? कुठे? पुडुचेरीला. हे सुद्धा आठवण ठेवायचं आहे. पहिल्या क्वेश्चनमध्ये पाहिलं. नेक्स्ट बघा इथे 14 जानेवारीला आपण काय पाहिलं? 14 जानेवारीला आपण सशस्त्र सेना वयोवृद्ध दिन पाहिला. सशस्त्र सेना वयोवृद्ध दिन ज्याला आपण आर्म फोर्स वेटरनर्स डे सुद्धा म्हणतो. आर्म फोर्स वेटरनर्स डे सुद्धा आपण त्याला म्हणतो. कोणाला? सशस्त्र सेना वयोवृद्ध दिन कधी पाहिला? 14 जानेवारीला. 12 जानेवारीला आपण काय पाहिला? राष्ट्रीय युवा दिन. नंतर 11 जानेवारीला राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिन. 15 जानेवारीला आपण कोणता दिवस पाहिला? इंडियन आर्मी डे ज्याला आपण भारतीय लष्करी दिन सुद्धा म्हणतो. आठवण राहणार. आता 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंतचे जेही दिवस आपण पाहिले ते तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे, कारण मी मॅक्झिमम वेळा त्यावर रिव्हिजन घेतलेली आहे. तुम्हाला आठवण करून देतो एक वेळा. बघा 1 जानेवारीला आपण काय पाहिला होता? जागतिक कुटुंब दिवस. आणि
64वे DRDO दिन. नंतर 3 जानेवारीला काय पाहिलं होतं आपण, सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि त्याच दिवशी महाराष्ट्रामध्ये बालिका दिन सुद्धा साजरा होतो. नंतर आपण 4 जानेवारीला काय पाहिलं होतं, जागतिक ब्रेल दिन. काय पाहिला होता, जागतिक ब्रेल दिन. नंतर 6 जानेवारीला आपण युद्ध अनाथ दिन, युद्ध अनाथ दिन. आणखी एक दिवस महाराष्ट्र पत्रकार दिन पाहिला होता. नंतर बघा 9 जानेवारीला आपण काय पाहिला होता, प्रकाश पर्व पाहिला होता. प्रकाश पर्व जो कोणाच्या आठवणीत केला जातो, जे 10वे गुरु होते ना शीख लोकांचे, त्यांच्या आठवणीत प्रकाश पर्व हा 9 जानेवारीला साजरा करतो. तसेच 9 जानेवारीला भारतीय प्रवासी दिन सुद्धा साजरा करतो. 9 जानेवारीला भारतीय प्रवासी दिन सुद्धा आपण साजरा करतो. नंतर 10 जानेवारीला काय पाहिलं होतं, जागतिक हिंदी दिन. 10 जानेवारीला आपण काय पाहिलं होतं, जागतिक हिंदी दिन. आणि 11, 12, 14, 15 याचे दिवस मी तुम्हाला सांगितलेले आहे. हे सर्व तुम्हाला कमेंटमध्ये एक वेळा कमेंट करायचं आहे, जेणेकरून तुम्ही जेव्हा टाईप करणार ना तेव्हा तुम्हाला व्यवस्थितपणे आणखी क्लिअर होणार. बघा नेक्स्ट, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इंडिया टेस्ट फॉरेस्ट, नुसतेच स्टेट आहे हे, सॉरी स्टेट करायचे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021 नुसार क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात जास्त जंगल कुठे आहे. लक्षात घ्या, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021 नुसार क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात जास्त जंगल कुठे आहे, सर्वात जास्त जंगल कोणत्या राज्यामध्ये आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर कुठे आहे, मध्य प्रदेशला. आणि दुसऱ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेशला, तिसऱ्या क्रमांकावर छत्तीसगडला, चौथ्या क्रमांकावर ओडिसाला आणि 5व्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र लागतो. काय लागतो, आपला महाराष्ट्र. बघा इथे तुम्ही हे एमपीचा बघा, मध्य प्रदेशचा हा मॅप आहे, तिथे तुम्हाला दिसत असेल मॅक्झिमम तुम्हाला हिरवं हिरवं जे दिसत आहे ते जंगल आहे. तर जास्तीत जास्त जी रिपोर्ट आलेली आहे इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021, त्यामध्ये सर्वात जास्त जंगल असलेले कोणते राज्य आहे, मध्य प्रदेश. दुसऱ्या क्रमांकावर अरुणाचल, तिसऱ्या क्रमांकावर छत्तीसगड, चौथ्या क्रमांकावर ओडिसा आणि 5व्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र लागतो. नेक्स्ट बघा, भारतातील सर्वात जुने अस्वल गुलाबो कुठे मरण पावले. भारतातील सर्वात जुने अस्वल गुलाबो कुठे मरण पावले. तर इथे तुम्हाला आठवण ठेवायचं आहे, वन विहार राष्ट्रीय उद्यानामध्ये. वन विहार राष्ट्रीय उद्यान जे होतं तिथे सर्वात जुने अस्वल जिचं नाव काय होतं, गुलाबो, तिचे काय झालेले आहे, मरण झालेले आहे. आता वन विहार राष्ट्रीय उद्यान कुठे येतो, महाराष्ट्राला. वन विहार राष्ट्रीय उद्यान, सॉरी, वन विहार राष्ट्रीय उद्यान कुठे येतो, मध्य प्रदेशला. कुठे येतो, मध्य प्रदेशला. वन विहार राष्ट्रीय उद्यान कुठे येतो रे, मध्य प्रदेशला. नंतर बघा मानस राष्ट्रीय उद्यान, मानस राष्ट्रीय उद्यान कुठे येतो, आसामला. बघा मध्य प्रदेशचे वन विहार जर तुम्हाला आठवण करायचे असेल तर एका फ्लोमध्ये आठवण करा. लक्षात घ्या, कान्हा, पन्ना, पेंच, माधव, बांधव, सतपुडा, वन विहार, फोसाईल, कुन्हो. लक्षात घ्या, कान्हा, पन्ना, पेंच, माधव, बांधव, वन विहार, कुन्हो हे काय आहे, आणि एक फोसाईल हे काय आहे, मध्य प्रदेशचे नॅशनल पार्क आहे, राष्ट्रीय उद्यान आहे. नंतर बघा मानस राष्ट्रीय उद्यान, मानस राष्ट्रीय उद्यान हा आसामचा आहे. जर तुम्हाला आसामचे राष्ट्रीय उद्यान आठवण करायचे असेल त्याला सुद्धा एका फ्लोमध्ये आणि एक स्टोरी आहे, आठवण ठेवा. काझीरंगा ना मेरी मानस, काझीरंगा ना मेरी मानस म्हणजे काझीरंगा ना मेरी मानस डिब्रू साही खोवा हे कुठचे आहे, आसाम या राज्याचे राष्ट्रीय उद्यान आहे. नंतर बघा राष्ट्रीय उद्यानावर सुद्धा मी एक व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे, राज्याप्रमाणे व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे. सर्व जे राज्य आहे ना सर्व जे राज्य आहे ना भारतामधले त्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता जर आतापर्यंत आपण बघितला नसेल तर. इथे बघा पापीकोंडा काय आहे, पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान. पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, आंध्र प्रदेशला. पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, आंध्र प्रदेशला. नंतर बघा पेरियारी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, केरळला. पेरियारी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, केरळला. आठवण राहणार. नेक्स्ट बघा आजचा शेवटचा प्रश्न, स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22. लक्षात घ्या, स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 कोणी सुरू केले. स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 या पुरस्काराची सुरुवात कोणी केली असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर येथे आपला राईट आन्सर आहे सुभाष सरकार. कोणी केलेली आहे, सुभाष सरकार. सुभाष सरकार हे राज्यमंत्री आहे, केंद्रीय राज्यमंत्री आहे. केंद्रीय राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी काय केलेलं आहे, स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 याची सुरुवात केलेली आहे. आणि हे कशाबद्दल आहे, स्वच्छता व्हावी सर्व शाळेंमध्ये, हा त्याच्यामागचा एक उद्देश आहे. म्हणून सुभाष सरकार यांनी जे केंद्रीय राज्यमंत्री आहे त्यांनी याची सुरुवात केलेली आहे. आता तुम्हाला बघा राजेंद्र सिंगने काय आलेला आहे, राजेंद्र सिंगने यांच्याकडे महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्रालय आहे. महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्रालय कोणाकडे आहे, राजेंद्र सिंगने.
ठीक आहे महाराष्ट्राचे. नंतर बघा राजेश टोपे, काय आहे राजेश टोपे, राजेश टोपे यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय महाराष्ट्राचे कोणाकडे आहे, राजेंद्र टोपे यांच्याकडे. नंतर बघा सुनील केदार यांच्याकडे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास तसेच क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आहे. महाराष्ट्राचे जे सुनील केदार आहे त्यांच्याकडे महाराष्ट्राचं पशुसंवर्धन दूध व्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय सुनील केदार यांच्याकडे आहे. आशा करतो तुम्हाला सेशन 101% आवडलेला असेल. जर तुम्हाला सेशन आवडला तर सेशनला तुम्हाला लाईक करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला देखील तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि मॅक्झिमम लाईक या व्हिडिओवर यायलाच हवे, कारण तुम्हाला दिसूनच पडलं आहे 8 क्वेश्चन होते, पण 8 क्वेश्चनमध्ये तुम्हाला मी 40 ते 50 क्वेश्चन कव्हर केले आणि मॅक्झिमम लोकांना तुम्हाला व्हिडिओला सुद्धा शेअर करायचं आहे. थँक्यू. जय हिंद.